अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जय अजी भक्तपालका, जय जय कलिमल नाशका अनादिसिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता. जय जय जी गरुड वाहना, जय जय जी कमल लोचना, जय जय जी पतित पावना रमा रमना विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिलेन जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदकळ्यां समान शुभ्रवर्ण विराजती. रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेज हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभ मणी विशेष वत्सलांछनांचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी. नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै. जानू पर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती करकमलांची आकृती रक्तपंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्युल्लते समतेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंघा दिसताती. जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती ज्याते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य. ज्याते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनले. 14 विद्या 64 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू. नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमून शकले महिमांबर तेथे पामर मी काय. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची. जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहिर रिद्धी सिद्धीचा दातार भक्त पालक दयाळू. मंगल कार्याकरिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा. सकल कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नाम स्मरणा ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी. तया मंगलांसी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी समर्थ चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होय हे. जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत होता ती ब्रह्मसुता नमियेली. मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होन ग्रंथरचना करवावी. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. ज्याची या कृपे करुण सच्चिष्या लागे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चये. तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग. मी मतिमंद अज्ञवाळ घेतली असे थोर आळ ती पुरविनार दयाळ सद्गुरुराज आपणची. नवमास उदरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले कौतुके करुणी वाढविले रक्षिले आजवरी. जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी तयांच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमिला. 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युल्लते समान. कामधेनू असोनी जवळी हाती धरली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. 4 वेद होऊनी श्वान वसती समीप रात्रंदिन
ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो, त्या परब्रह्मासी नमन करुणे मागे वरदान. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पूर्ण हो हो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्या बळावला तेने सुटला परमार्थ. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटने जगतपतीचे कर्तव्य. लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना. ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी, आपला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर पावे न कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो. किंवा अफाट गगना समान अगाध अपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान अक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेजे. तैसी असे माझी आळ बाळ जाणूनी लढी बाळ, पुरविता तू दयाळ दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा, माझ्या ठाई वार्ता मीपणाची नसेची. ऐसी ऐकून या स्तुती संतोषली स्वामीराज मूर्ती, कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. उन्हे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ, पाहुणी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये. ऐसी ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझ्या मनी, यशस्वी होनी लेखनी ग्रंथ समाप्ती प्रति पाओ. आता नमू साधू वृंद ज्यांसी नाही भेदा भेद, जे स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. मग न मिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर, ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी, वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुल मुकुटा वंश न मिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून, ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामाधिक भक्त, ग्रंथारंभी तया निमित्त वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी, आपण हृदयस्तराहुणी ग्रंथरचना करवावी. आता करून नमन जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतृराजस्थोर, मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सद्गुण आदर करीती तयाचा. संस्कृताचा नसे गंध मराठीही न ए शुद्ध, नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी, असे माझी असंस्कृतवाणी तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य ती तुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात, त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करुण, सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला. कवी होऊन या माळी घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकोनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी. आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल, वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्ये प्रत्यक्ष शंकर
तेजे जैसा सहस्रकार, दुष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यतिराजपद कल्हार, विष्णू कवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार, रुंजी तेथे घालितसे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत, पहिला अध्याय गोडहा. इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपादवल्लभार्पणमस्तु. दुसरा अध्याय. कामना धरुणी जे भजती, होय त्यांची मनोरथ पूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. नृसिंह सरस्वती प्रगट झाले, अगणित पापी तारिले, कर्दळीवनी गुप्त जहाले. गुरुचरित्री ती कथा, पुढे लोकोद्धारा कारणे, भाग पडले प्रकट होणे. धुंडिली बहुत पट्टणे, तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका, एका भक्ते केली देखा, परी तिजविषयी शंका मना माझी येतसे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रगटले, त्यांचे शक प्रमाणा न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनाधी सिद्ध, खुंटला येथे पत्रिका वाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूपे जाहले. अक्कलकोटा माझारी, राचप्पा मोदी याचे घरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्तमंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरोणी दर्शनाचा, पातला त्याच दिवशीसाचा, आदर तयाचा केला की. त्याजसवे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळींसी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या अनोणी बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बैसोणी दोहोवरी, तिसरीवरी बैसले आपण. पाहुणी समर्थांचे तेज, उभयतांसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपणाला कोठोनी. स्वामींनी हास्यमुख करोणी, उत्तर दिले तया लागोनी. आम्ही कर्दळीवनातून प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखिली अपूर्व. बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन हरिद्वाराप्रती गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडोल तीर्थे समग्र. ऐसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती, जीची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परम पावन. काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळ वेढ्यास बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर. रमले आमचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथोनी स्वेच्छेने केवळ. मग पाहिले मोहळ, देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने. अक्कलकोटाप्रती येणे तेथून या जाहले. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत. ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासूनी. ऐकोनिया ऐसी वाणी, उभयता संतोषले मनी. मग स्वामी आज्ञा घेऊन गेले उठोनी उभयता. 12 वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती. परित्या स्थळी प्रख्याती, विशेष त्यांची न जाहली. सदावास अरण्यात, बहुधा न येती गावात. जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती. कोणी काही अणोनी देती, तेची महाराज भक्षिती. क्षणैक राहुणी मागुती, अरण्यात जाती उठोनी. वेडाबुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती. कोणीही अज्ञाने नेनती, परब्रह्म रूप हे. त्या समयी नावे दिगंबर, वृत्तीने केवळ जे शंकर. तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला. ते जाणोनी अंतरखुण, स्वामींसी मानिती ईश्वरा समान. परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती. दर्शना येता दिगंबर, लीला विग्रही यती वर्य. कमरेवरी ठेवणी कर, दर्शन देती तयांसी. अमृता समान पुढे कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता. स्वामी समर्थ वदविता, ज्याची सत्ता सर्वत्र. अहो हे श्री स्वामी चरित्र, भरला असे क्षीरसागर. मुक्त करोनी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो. तुम्हा नसावा येथे विट, सर्वदा सेवावे आकंठ. भव भयाचे अरिष्ठ, तेने चुके विष्णू म्हणे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आनंदे भक्त परिसोत, दुसरा अध्याय गोडहा. इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृते प्रकटकथा नाम द्वितीयोऽध्यायः. श्रीरस्तु शुभमस्तु. तिसरा अध्याय. धन्य धन्य ते या जगती, स्वामी चरणी ज्यांची भक्ती. त्यांची नाही पुनरावृत्ती, पद पावती कैवल्य.
गताध्यायी कथा सुंदर. स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेडे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पा टोळ झाले भक्त. तेथीची साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू. स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतने भाग पडे. टोळे आज्ञा पेले सेवका जोवरी आम्ही येऊ का. तोवरी स्वामींसी सोडू नका येथेच मुक्काम करावा. टोळ गेली या परतोणी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परिणच मानिले त्या. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता तो करितयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती. स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज ग्रहासी आले. जैसी कामधेनू आपण बळे दरिद्र्याच्या घरी जाय. पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामीराज भेटी परमभाग्य तयांचे. धन्य धन्य तयांचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार किती कराहती मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहून सदा विलोकिती गगन. एक गिरी गवरी बैसोन तपश्चर्या करिता ती. एक पंचाग्नी साधन करीती एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधती देवालये. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून. केली असी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ. योगयागादिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तैपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परितयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. तैपासूनी जगात दयानगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले. चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी जाहले एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. आपली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांची चित्ती. म्हणून या स्वामी राजेती बहुधा न जाती फिरावया. लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नर नारी. असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी. गावात येती येऊनी फार दिवस जाहले. परियम्हा श्रुतपाही आजवरी जाहले नाही. आता जाऊनी लवलाही भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतरज्ञानी ऐसी वार्ता ऐकिली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रयाची. सिंहासनाखाली उतरवण राव घाली लोटांगण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी. मग तया हस्तकी धरुणी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळवणी गेली दुरी चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरुण विष्णुनाचे ब्रह्मानंदे. श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत तिसरा अध्याय गोडहा. इति श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशो नाम तृतीयोऽध्यायः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.